ते वयाच्या 95 वर्षी थकले. मग देवाला विनंती केली भगवंताला की भगवंत माझा आता शेवटचं दर्शन मी येऊ शकत नाही मौजे दर्शनाला. तर परतीच्या प्रवासात येताना त्यांच्या पाकिटमध्ये म्हणजे पागोड्यात पंचधातूची 11 इंचाची मूर्ती त्यांच्या सोबत आलेली आहे स्वयं. तर बघा गाईज, आपण पोचलोय बालाजी मंदिर इथे. बघू शकता तुम्ही किती विशाल असा हा रथ आहे. जय श्रीराम गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात? उम्मीद करतो तुम्ही सर्व चांगले असणार, मजेत असणार. पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर ज्या प्रकारे तुम्ही आजच्या व्हिडिओचा थंबनेल बघितलं त्यावरून तुम्हाला कळलं असणार की आज आपण जाणार आहोत पारोडा येथील बालाजी मंदिराचं दर्शन घ्यायला. तर हे जे मंदिर आहे हे भरपूर प्राचीन आणि ऐतिहासिक मानलं जाते आणि चमत्कारिक सुद्धा. कारण जो सुद्धा भक्त इथे येतो आणि बालाजींना काही मागणं घालतो तर ते झाल्याशिवाय राहत नाही, तिथले लोक आपल्याला सांगतात. तर तुम्हाला आजचा हा आपला ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करून साईडला बेल आयकॉनवाला बटन येईल त्याला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपला मराठी खानदेशी क्रिएटरला तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ पोहोचवायला मोटिवेट होईल. तर चला निघूया. फायनली आता आपण झालो रेडी. तर नाश्त्यामध्ये काही मम्मीने मस्त पोहे बनवले, पोह्यांचा नाश्ता करू आणि मग निघूया. नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आपण फायनली जाण्यासाठी रेडी आहोत. गाडी सुद्धा रेडी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सगळे लेटेस्ट गाणे आता नेहा कक्करचे आणि अरिजित सिंगचे ते सगळे. फायनली आता आपण पोचलोय पारोडाला. मावशीच्या घरी आलो होतो, फ्रेश वगैरे झालो आणि आता आपण जाऊया बालाजी मंदिरात दर्शन घ्यायला. तर बघा गाईज, आपण पोचलोय बालाजी मंदिर इथे आणि हा काही बाहेरचा लुक आहे मंदिराचा. आणि या बघू शकता तुम्ही किती विशाल असा हा रथ आहे. आपण आतमध्ये आलेलो आहे आणि आतमधला तुम्ही व्ह्यू बघू शकता. किती भारी असा व्ह्यू आहे आणि किती कलाकृती ही केलेली आहे. तर हे बघा मंदिराचे दरवाजे. हे मंदिराची स्तंभ. बालाजी महाराज की जय. तर गाईज, आपल्याला येथे 3 वाजलेले आहेत म्हणून हे गेट बंद आहे. जर तुम्ही 2 वाजेच्या अगोदर आले तर तुम्हाला इथं गेट उघडं दिसेल आणि बालाजींचं चांगल्या प्रकारे दर्शन होईल. तसं तर आपल्याला आता सुद्धा झालेलं आहे.
तर अशा प्रकारे आतून बालाजींचं मंदिर आहे आणि इथे आपण बालाजींच्या मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आणि इथं मस्त झाडं वगैरे लावलेली आहेत, म्हणजे इथं तुम्ही बसू शकतात. आणि अशा प्रकारे हे बाहेरून मंदिर आहे. गाईस किती मोठं हे मंदिर आहे बालाजीचं. आणि बघा तिथं किती मस्त असा झेंडा फडकतोय. तर गाईस, पारोळ्यामधलं मंदिरची रचना बघून सण मला अयोध्येतील राम मंदिराची आठवण येऊन गेली. कारण की अयोध्येमधलं ज्या प्रकारे मंदिर दिसतं त्याचं उभारणी, तशीच या मंदिराची सुद्धा उभारणी दिसते. आणि भरपूर असं म्हणजे प्रत्येक गोष्टीलाच नक्षीकाम केलेलं आहे आणि भरपूर असं मजबूत हे मंदिर आहे. आणि भरपूर असं इतिहास वगैरे या मंदिराचा प्राचीन इतिहास आहे. आणि जो तुम्ही बाहेर रथ बघितला तर रथसुद्धा तसाच. इथं ज्या टायमाला रथाचा उत्सव साजरा केला जातो त्या टायमाला भरपूर गर्दी असते. तर गाईज, तुम्ही दुपारी 2 वाजेच्या अगोदर आले तर इथं तुम्हाला प्रसादालय दिसते. तर इथं फक्त तुम्हाला 20 रुपयात असं पोटभर जेवण भेटते. त्यामध्ये भरपूर असे मेनू असतात, गोड पदार्थ असतात. तर भरपूर जण इथं लाभ घेतात. जर तुम्ही इथं आले तर 2 वाजेच्या अगोदर या, जेणेकरून तुम्हाला या प्रसादाचा लाभ भेटेल. इथले जे काही मंदिराचे सेवक आहे ते आपल्याला या बालाजी मंदिराचा कसा इतिहास आहे आणि कशा प्रकारची रचना वगैरे केली गेली त्याबद्दल थोडी माहिती सांगतील. नमस्कार काका. नमस्कार. मी श्रीकांत रघुनाथ शेठ शिंपी या ट्रस्टचा मुख्य विश्वस्त व अध्यक्ष. तर काका, आपल्याला या बालाजी मंदिराबद्दल काही माहिती हवी होती, तर प्लीज सहकार्य करतील का? हो, मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगतो. आमचे जे पूर्वज होते काही गिरधर शेठ शिंपी, हे दरवर्षी तिरुपती वारी करायचे. बालाजी भक्त होते. त्यांचा मी 8वा वंश, त्यांचा मी पंतू. हे माझे खापर पंजोबा, माझ्या आता 8वी पिढी आहे. आणि आमचे पंजोबा दरवर्षी बालाजीला जात असतात तिरुपतीला. वयाच्या 15 वर्षापासून 95 वर्षापर्यंत त्यांनी तिरुपतीची वारी केली. हो. तर ते वयाच्या 95 वर्षी थकले. मग देवाला विनंती केली भगवंताला की भगवंत, माझा आता शेवटचं दर्शन मी येऊ शकत नाही मौजे दर्शनाला. तर परतीच्या प्रवासात येताना त्यांच्या पाकिटमध्ये म्हणजे पागोट्यात पंचधातूची 11 इंचाची मूर्ती त्यांच्या सोबत आलेली आहे स्वयं. तर तिरुपतीप्रमाणे ब्रह्मोत्सव होत असतो सर्व. शिरमेला घटस्थापनेपासून तर कोरडेपर्यंत उत्सव होतो. एकादशीला मोठी रथयात्रा वगैरे भरते. ते सेम तिरुपतीप्रमाणे ब्रह्मोत्सव होत असतो. अजून एक वैशिष्ट्य, आमच्या बाबांचे स्मारक आहे, समाधी काही गिरधर शेठ शिंपी यांची स्मशानभूमीत. अशी प्रथा कुठे नाही. मशानात देव जातात आपल्याकडे भक्ताच्या भेटीसाठी. पालखीत बसून भगवंत मशानात जातात. तिथे बाबांची समाधी आहे. तर भक्ताची आणि देवाची भेट होत असते. अशी एक प्रथा पाळण्यातच तुम्हाला बघायला मिळेल. आणि ते आरत्यांचं वगैरे काय? हो, तर रथाच्या वनाच्या दिवशी देव जेव्हा मनावर बसतात, येताना परतीच्या प्रवासाला देव उतरताना मूर्ती खूप जड होते, जडत्व निर्माण होतं. मूर्ती लवकर उतरत नाही. तर कापराच्या 150-200 आरत्या घेत असते. त्याच्यानंतर मूर्ती खाली येत असते. हा उत्सव संबंध खूप पाहण्यासारखा असतो. तो तुम्हाला भक्तांना असण्याची विनंती आहे. हे महाराष्ट्रातलं प्रति तिरुपती व्हावं ही आमची इच्छा आहे. तर एकदा आपण अवश्य दर्शनाला यावं पारोळ्याला. जय बालाजी. आणि काय प्रसादालय? हो, तर आम्ही भक्तांसाठी ते अल्प दरात 30 रुपयात बालाजी की थाळी म्हणून महाप्रसाद चालू केला आहे. त्यात 2 भाज्या, चपात्या, वरण भात, शिरा असा रोज मेनू असतो. रोज 250-300 भक्त या प्रसादाचा लाभ घेत असतात. रोज डेली तिथे प्रसादालय सुरू केलं आहे. अन्नछत्रालय तुम्ही पाहून भेटू शकतात. रोज 11 ते 3 सोय असते प्रसादालयाची. तर आपण आवश्यकता फक्त ते भेट द्यावं. पारोळ्यातलं प्रति तिरुपतीप्रमाणे आम्ही ते लाडू प्रसादाचं वाटप चालू केलं आहे. नवरात्र आम्ही बुंदीचा लाडू भक्तांना देत असतो. तर गाईस, काकांनी आपल्याला खूप अतिशय चांगल्या प्रकारे माहिती सांगितली. आणि हे बघू शकता तुम्ही, इथं रोज 250-300 लोक हा प्रसादाचा लाभ घेतात. नाही, हा 2 पर्यंत मी एकाच वेळा. तर हे प्रसादालय आहे आणि तिथं कुपन हे मिळते तुम्हाला. भोजन कुपन ₹30 येथे मिळेल. तर इथं अगोदर तुम्हाला 30 रुपयाचं कुपन घ्यावं लागेल आणि त्यानंतर तिथं तुम्ही पोटभर हे प्रसादाचा लाभ घेऊ शकता. हे आवडलं आपल्याला. हे प्रत्येक मंदिरात असायला हवं. मंदिर प्रवेशासंबंधी सूचना.
तर गाईज बालाजी महाराजांचं दर्शन करून फायनली आता आपण निघालोय घराच्या दिशेने. तर उम्मीद करतो तुम्हाला पारोळा येथील रथ गल्लीतील हे बालाजी मंदिराची बनावट आणि इथला इतिहास आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करून साईडला बेल आयकॉनवर बटन दिलं त्याला प्रेस करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.